शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मे। गुजरात आणि पर्वत यांचा जास्त असा काही मेळ नाही, पण याच मरुभूमीमध्ये दिमाखात उभा आहे महाराष्ट्राचा आराध्य असणाऱ्या दत्तगुरूंचा गिरनार पर्वत, ज्या प्रवासात मी खूप काही शिकलो आहे। तर आपण चाललो आहोत यावेळी गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये स्थित गिरनार पर्वत पाहण्यासाठी, जो की हिमालयापेक्षाही जुना आहे आणि हिंदू व जैन धर्मपंथींसाठी एक पवित्र स्थान आहे। तर आज आपण पाहणार आहोत गिरनार पर्वत। तर चला जाऊया अशाच एका सफरवरती। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शुभम गाणेकर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। सो आपण निघालेलो आहोत गिरनार पर्वताचं दर्शन करण्यासाठी गुजरातला। सो आपली ट्रेन आहे 1:30 ची। सो जास्त वेळ न काढता आपण निघूया या प्रवासावरती। सो लेट्स गो आणि खूप मजा येणार आहे या ट्रिप मध्ये आपल्या सर्वांना। सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, लेट्स गो। तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली ही बँड्रा टर्मिनस इथून। बँड्रा टर्मिनस जाण्यासाठी आम्ही एक कॅब घेतली। कॅबमधून थोडं पुढे जाताच आम्हाला ॲज युजल मुंबईचा ट्रॅफिक लागला। मग काय, ट्रॅफिकला कसं बसं क्लिअर करत करत आम्ही पुढे आलो बँड्रा टर्मिनसपर्यंत। बँड्रा टर्मिनसला येईपर्यंत बराच वेळ झाला होता। नशीब होतं की आम्ही आज लवकर घरातून निघालो होतो। 11:30ला निघाल्यामुळे आमच्याकडे बऱ्यापैकी 2 तास होते। 1:30ची आमची ट्रेन होती। सो आम्ही ट्रेनच्या 20 मिनटं आधी तिथे पोचलो। पण प्लॅटफॉर्मवर जाण्याआधी एक गंमतच घडली। आम्ही प्लॅटफॉर्म 3वरती असणारी आमची ट्रेन पकडण्यासाठी जायचं कसं हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं। सो आम्ही एक ब्रिज घेतला। ब्रिजवर गेल्यावरती कळालं की अंडरग्राऊंडवरून रोड आहे। जर ते कळालं नसतं तर आज सांताक्रूज स्टेशनवरच पोहोचलो असतो। नंतर अंडरग्राऊंड ब्रिजमधून जाऊन प्लॅटफॉर्म नंबर 3वरती आम्ही असणाऱ्या आमच्या ट्रेनच्या डब्यात गेलो। ट्रेनच्या डब्यात जाऊन सीट बघतो तर दोन्ही अप्पर। मग काय, अप्पर स्लीपरची सीट घेऊन आम्ही निघालो आमच्या प्रवासाकडे। बाहेरची विहंगम दृश्य बघता बघता तो दिवस मात्र कसाबसा निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तर आम्ही पोचलो होतो जुनागडला पोचल्यावरती आम्ही बाहेर येऊन एक ऑटो घेतली। ऑटो घेऊन गिरनार पर्वताच्या दिशेने निघालो। गिरनारला पोचल्यावर आम्ही एक हॉटेल घेतलं। हॉटेलमध्ये चेक इन करून हॉटेलच्या रूममधून जो व्ह्यू होता तो काही अद्भुतच होता। मग काय, जराही न थांबता आम्ही निघालो गिरनारकडे। गिरनार चालायला सुरुवात केली आणि गिरनारच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून आम्ही 10,000 स्टेप्स चढण्यास सुरुवात केली। हो, 10,000। गिरनार पर्वताच्या उंच शिखरापर्यंत जाण्यासाठी 10,000 स्टेप्स क्रॉस करून जावं लागतं। तर 10,000 स्टेप चढण्याच्या या प्रवासाला सुरुवात झाली होती। थोडं पुढे जाताच आम्हाला एक मंदिर लागलं। ते दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। या पर्वतावरची 877 हिंदू व जैन धर्माची अनेक मंदिरं आहेत। सो प्रत्येक मंदिराचं दर्शन घेत आम्ही पुढे निघत होतो। गिरनारच्या 3777 स्टेपला आहे नेमिनाथाचं मंदिर। त्याच्यावरती आहे गोमुख गंगा आणि त्याच्यावरती सर्वात उंच शिखरावर आहे गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आणि त्याच्या पुढच्या शिखरावर आहे गुरु दत्तात्रयांचे मंदिर। सो समजू शकता तुम्ही की किती उंच आहे। सर्वात उंच शिखर आहे इथलं गुजरातला गुरु गोरक्षनाथांचं मंदिर, जे की 7,000 स्टेप्स वरती आहे। एक छोटासा ड्रिंक ब्रेक। वर येईपर्यंत खूप वेळ झाला, बऱ्यापैकी अर्धा तास झाले ट्रेक करून आणि अजून 10% पण नाही चढलाय। सो खालून येताना पहिले झाडांचा भाग लागतो थोडा, त्यानंतर मग स्टीफ चढ असेल असं वाटतंय, कारण एक स्टीफ चढ आहे इथे। सो बघूया आता किती वेळ लागतो तिथपर्यंत पोहोचायला, बट
थकायला तर होत आहे खूप आणि धापा सुद्धा जात आहेत. लास्ट टाइम ट्रेक केलेला तेव्हा पण तसंच झालेला आणि आताही तसंच होत आहे. सो बघूया, आय होप की जास्त त्रास नाही होणार. 10,000 स्टेप आहेत. सो बघू. सकाळ सकाळ ट्रेक चालू केल्यामुळे एवढं जास्त ऊन नाहीये, पण ठीक आहे. गारवा आहे हवेमध्ये खूप इकडे, वारा खूप सुटला त्याच्यामुळे खालून रोपवे सुद्धा बंद केले, त्याच्यामुळे चढण्यासाठी खूप गर्दी आहे. आणि अजून पण खूप उंच आहे. अजून असं वाटतं खालच्या वनातूनच चालतंय, पण भरपूर ट्रेक बाकी आहे. वाव, मला हा गिरनार पर्वत आणि हा ट्रेकिंगचा रोड. अजून कुठपर्यंत आलो काहीच माहित नाही, आयडिया नाहीये. कळेल थोड्या. अजून इथे कुठं साईन बोर्ड नाही लावलाय, त्याच्यामुळे कळत नाही कुठपर्यंत आलोय. आणि चढ पण एवढं अवघड नाहीये सध्या. लॉंग स्टेप्स आहेत त्या, जशा एकविरीला आहेत तशा. सो पाहूया. असा गारवा राहू दे भाई पूर्ण. ऊन बिन आलं ना तर मग हालत बेकार होऊन जाते. चार बजे गए, 4 एकदम ऊपर जाके है कि दत्तात्रय जाके आहे. आईला 4ची लोक 9ला 9 नाही 10 पावणे 10 खाली आलेत. म्हणजे किती, म्हणजे 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 6 तास. आता काय वाजलेत, म्हणजे 9 ते आपल्याला किती 6 ते 6 कसं झाले नाही. 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 वाजले. तेरेजा मध्ये होता ना तू, तेरेजाचं नाव खराब करतोय. पायऱ्या भारी
उड़े जा रहे हैं आसमान। स्टार्टिंगला थोडं झालं होतं थक्यासारखं, अवघड वाटत होतं, आता मजा यायला लागली. हे काय इथे पाणी भरून भेटलं असतं, इथे पाणी पिऊया. पैसे नाही का? पैसे आहेत तुझ्या पाणी भरणे का पैसे? उतारो ये लोग का सामने ऐसे ही है. पाण्याची सोय आहे म्हणजे थोडी डिफरंट डे पण चालू काय भाई. आता चवाचं काय, चव कशी पण असू दे पाण्याची. चला. जय जय राम जय राम जय राम. बघा सर्वात मला पडला की काय तू भाई. बघ समोर डायरेक्ट पायऱ्या. वाव, और देखो भाई डोंगर बघा काय नजारा आहे. जुनागड शहर कुठून आलात तुम्ही काका? भुसावळ. बापरे, तुम्ही आता कुठे जाणार? दत्तापर्यंत. आम्ही पण तिथपर्यंतच. मुंबई. हो, इकडे मराठी लोक जास्त आहेत दर्शन करायला आलेली.
कातळ पर्वताच्या शेजारी बनवलेल्या कातळ दगडाच्या उभ्या पायऱ्या चढून आम्ही येऊन पोहोचलो आमच्या पहिल्या टप्प्याजवळ, ज्या ठिकाणी भगवान नेमिनाथाचे मंदिर होते. नेमिनाथ हे जैन धर्माचे 22वे तीर्थकार होते. त्यांना ह्याच ठिकाणी ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती झाली. नेमिनाथांचे मंदिर इसवी सन 1277 मध्ये बनवलेले आहे. अनेक मंदिरांना मिळून बनवलेल्या ह्या वास्तूला जैन मंदिर कॉम्प्लेक्स सुद्धा म्हटले जाते. इथे अनेक पुरातत्वीय वास्तू आहेत, सुबक असे नक्षीकाम केलेली मंदिरेही आहेत. पण आपला हा प्रवास इथेच संपत नाही. भगवान नेमिनाथाचं मंदिर आलेलं आहे, जे की जैन लोकांचं एक धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जातं. ते त्यांचे 22वे तीर्थकार होते, ज्यांना इथेच मोक्ष प्राप्त झाला आणि त्यांनी इथेच सर्व सिद्धी प्राप्त केल्या. सो त्यांचं मंदिर आहे आणि नाही, इकडे एंट्री नाही आहे. चला. आणि हे आहे आपण सध्या बघतोय ते आहे जैन मंदिर कॉम्प्लेक्स. खूप साऱ्या मंदिरांचा समुग्र आहे आणि त्यांचा मिळून एक कॉम्प्लेक्स बनवला लोकांनी. बघण्यासारखं आहे, पण आपल्याला जायचं दत्तात्रयाच्या मंदिरापर्यंत. सो आपण चाललो आहे पुढे, कारण खरा ॲडव्हेंचर आमची पुढे वाट पाहत होता. खडतर चढाई आणि एक एक पाऊल चढताना होणारा संघर्ष. तर ह्याच संघर्षाबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. तर ह्या एपिसोडपुरती मी तुमची रजा घेतो, पण पुढचा एपिसोड पाहायला तुम्ही विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि जय भोलेनाथ.